Jai
कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वाकुलिया ब्रह्मादिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग Hey!
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चरण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो नित्यणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर तीन शिरे सहा हात दंडवत शरण शरण जन्मंता तुम्हालो रामवंता काय भक्तीच्या वाटा मद दावाव्या सुवटा मद हृदय सद्गुरु तारिलो हा संसार पुरु कंठी धरला कृष्णमणी कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणांचा काला या प्रकरणातील अभंग आज सेवेकरता निवडला विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणांचा आहे अभंग काला या प्रकरणात प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया नामरूपी काल्याचं महात्म्य सांगतात वैष्णवांनी भगवान परमात्म्याची सेवा करत असताना त्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केले कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश ज्याने ज्याने भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केलंय महाराज म्हणतात त्याची या विश्वामध्ये काय आहे कीर्ती आहे कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम असे जे वैष्णव आहे ज्यांनी भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये धारण केले आपल्या कंठामध्ये त्याचं नाम धारण केले अशा वैष्णवांना तुकोबारांचा काल्याचा अधिकार आहे अशा वैष्णवांना काला वाटायचा आहे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम हा काला इतका दुर्लभ आहे की तो देवादिकांना ब्रह्मादिकांना सुद्धा कसा आहे दुर्लभ आहे मात्र या भूमंडळामध्ये वैष्णवांना तो सुलभ आहे महाराज हो म्हणून ते वैष्णव काय करतात हा काला त्या ब्रह्मादिकांना दाखवून त्यांना चिरवतात वाकुया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम आणि काल्याचे अधिकारी असणारे वैष्णव या भूमंडळामध्ये जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात की तेच एक श्रेष्ठ आहेत बळी आहेत आणि वीर आहेत गाडी आहेत हो तुका म्हणे भूमंडळी आम्ही वीर बळी गाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम अभंगाचा सरसोपा राहता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला विठ्ठल एक नम्र विनंती आहे आपण तरुण असाल तर समोर बसावं आपल्याला जर त्रास असेल तर खुर्चीवर बसा बाकी समोर बसलेले आहेत त्यांनी समोर बसावं पायरीवर कर्तव्य नामचिंतनाची सेवा आपल्या सर्वांना ज्ञात आहे तरी सांगणं वाक्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने आज दापोली तालुका गावकळ गाव आणि गावातील हे कदंब कुटुंब यामध्ये स्वानंद अर्जुन बाबांनी या भूमीमध्ये जवळजवळ 30-35 वर्ष आधी भगवान परमात्म्याची इथे काय मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि त्यानंतर आज बाबांच्या पश्चात त्यांचं कुटुंब आज मोठ्या आनंदाने भगवान परमात्म्याचा गीता जयंतीचं औचित्य साधून ही नामचिंतनाची सेवा अखंड व्यक्त करत आहे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा वास परणी राष्ट्राधारवशा केला भोग वशा लागे वंश परंपरा दास मी अंकित
तुका मोकळीचा लाल कोणा. महाराज तर मी वंश परंपरेने जसं तुला दास आहे ना, तुला माझा स्वीकार करावा लागेल तसं हे कुटुंब सुद्धा त्या वंश परंपरेमध्ये या भगवान परमात्म्याची काय करतायत, सेवा करतायत. आणि या सालाबादप्रमाणे चालू असलेल्या गीता जयंतीचं औचित्य साधून हा 2.5 दिवसाचा नामयज्ञ सोहळा. आणि या नामयज्ञ सोहळ्यातील आजची ही कार्याची सेवा आणि आजची ही नामचिंतनाची सेवा माझ्या भर भाग्याने माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आहे. खरं पाहता आजची सेवा माझी नाही. आजची ही सेवा आमचे परम आदरणीय प्रकाश महाराज कोळंबे महाराजची आजची सेवा आहे. महाराजांची तब्येत थोडीशी वीक असल्यामुळे थोडस त्यांच्यामध्ये त्यांना त्रास होतोय. त्याच्यामुळे आजची नामचिंतन सेवा त्यांनी मोठ्या प्रेमानं आज माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला दिली. विठ्ठल आज आपण काल्याची सेवा करतोय. काल्याची सेवा सामान्य नाही. कार्याकरता अनुभवी वक्ता पाहिजे. हो, त्याच्याकडे साधना पाहिजे, नामाचं पुण्य पाहिजे. आता माझ्यासारख्या नवीन एखाद्या कीर्तनकारांना इथे उभं राहावं, पण आपलं मोठं पण आहे. यारे यारे लहान थोर याती बलती नारी. हो, इथं सगळ्यांना सकाळ येते अधिकार या न्यायाने मोठ्या प्रेमानं त्यांची ही सेवा मात्र त्यांनी मोठ्या प्रेमाने ही सेवा मला पामराला आज दिलेली आहे. विठ्ठल अत्यंत दुर्लभ आहे, हे की नाही? कारण अत्यंत दुर्लभ, पण आम्हाला सुलभ झाला महाराज. आम्हाला त्याचं महत्व हो, देवाधिकांना सुद्धा मिळत नाही तो काला आम्हाला मिळू लागला. आणि आम्हाला आमच्या या गावामध्ये मिळू लागला ही संतांनी केलेली मोठी क्रांती बरं का. नाही तर काला असा गावागावात होत नव्हता. काला तिथे वाळवंटामध्ये पुण्यभूमीमध्ये काळा, पण संतांनी क्रांती केली की सगळ्यांना तिथपर्यंत जाता येत नाही. हा काला प्रत्येकाला प्राप्त व्हावा याच्या करता हा काला काय आज आपण आपलं पुण्यवंत आहोत, आपण भाग्यवंत आहोत. आम्हाला हा काला आज आमच्या गावामध्ये आमच्या गावामधल्या या भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये आपल्याला मिळतो. काला अत्यंत आहे. आज काल्याची सेवा आहे. सप्ताह किती दिवसाचा असतो त्याची सांगता करायची असेल ना तर काल्याच्या सेवेने त्याची सांगता होत असते. आपल्या भागामध्ये काही असे सत्य सुद्धा आहेत, करतात सगळं करतात पण तिथे काल्याची सेवा होते. दादा दुर्लभ आहे. याच्याकरता जाणकार लागतो. काही ठिकाणी असं आहे की विनाश होत नाही, काही ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा होत नाही. पण आपण भाग्यवंत आहोत की तुम्हा आम्हाला आपल्या गावामध्ये सगळं प्राप्त आहे. आम्हाला काही करायची गरज नाही, कुठे बाहेर जायची गरज नाही. ठाईच बाई सोनी आवडी भगवान परमात्मा जसा विश्वंभर बाबांना भेटण्याकरता त्यांच्या घरी जातो, ठीक आहे, तसं तुम्हा आम्हाला भेटण्याकरता भगवान परमात्मा आपल्या गावामध्ये अवतारी. पण शहाणा तो धणी इथं तोच पाहिजे, तोच ग्रहण करतो, तो शहाणा आहे महाराज, की नाही? त्याच्याकडे पुण्याचा आहे, त्याच्याकडे पुण्य आहे, तो त्या ठिकाणी येऊन काला घेणार आहे महाराज. नाहीतर महाराज करंटे कपाळ ज्याचे नामने सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाते, तोच भाग्यवंत आहे. त्यांना मनुष्य देहाला आलेले बरेच आहेत ना. संत महात्म्याने मनुष्य देहाला येणं भाग्य सांगितलं. बडे भाग माणूस तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ निघावा. पण तोच भाग्यवंत आहे या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर काल्याचं महत्व सांगतो. आणि ज्या ज्या ठिकाणी नामचिंतन चालू आहे त्या ठिकाणी येऊन काला सेवन करतो. सांगता करण्यासाठी काय करावं लागतं? काल्याची सेवा आहे महाराज. आणि काला अत्यंत सुंदर आहे. पण बाकीच्या सेवेचा विचार केला, कालाच्या सेवेचा विचार केला, काल्याला काय मर्यादा आहे? संत महात्म्यांनी मर्यादा घातली. बाकीची जागराची सेवा असेल, अन्य कोणती सेवा असेल, त्या ठिकाणी आपण विविध विषय त्या ठिकाणी मांडत असतो. पण काल्याचा विचार केला तर एकच चरित्र ते उच्चार.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्माने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा काय करायचंय? उच्चार करायचाय, त्याचं आचरण करायचं नाही. मला केवळ ते उच्चार करावा, आचरण करायला लागतो फक्त. त्याचं आचरण करायचं नाही. आचरण करायचंय तर भगवान पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, त्याचं चरित्र काय आचरणाजोग आहे. ठीक आहे, त्याचं आचरण घ्यायचंय. भगवान कृष्ण परमात्म्याच्या नामाचा आपल्याला काय करायचंय? विचार करायचाय. आणि हरीचा काय करायचाय? उच्चार करायचाय. हरी 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 मंत्रा शिवाचा म्हणती देवाचा नित्य सत्यमित हरिपाठासी हरिकाळाची. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. तुम्ही आम्ही अधम आहोत, पापी आहोत. आम्ही संसारी जीव काय करतो? केवळ संसार करतो आणि संसारात पुण्य नाही मिळत आम्हाला. दुःख बांधवडी असं स्वरूप त्याचं आहे. केवळ यातून दुःखाची निर्मिती होते, तिथं आम्हाला पुण्याची प्राप्ती होणार. जरी आम्ही दान धर्म केलं तर ते दान धर्म काय संपणार आहे महाराज. आम्ही केवळ संसारामध्ये आलो आणि नामचिंतन केलं नाही ना महाराज. आम्ही दान धर्म करू, कष्टाने पैसा कमवू, पण ते सुद्धा पुण्य एक ना एक दिवस संपणार आहे महाराज. पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर संत महात्म्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची. कल्पांतीही सरेना. संतांच्या कृपेमध्ये इतकं सामर्थ्य की कल्पाचा अंत झाला तर ती कृपा करत नाही महाराज. या ठिकाणी आपण या नाम यज्ञामध्ये महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आपल्याला काय करता येते? आचरण करता येते. ठीक नाही, ते आचारशील आहे कारण ते मर्यादा पुरुषोत्तम आहे. ते एका मर्यादेमध्ये आचरण केले नाही महाराज. हो, वाल्मिकी रायाने काय केलेलं आहे? जसं लिहिले, जशी मर्यादा घालून घेतली तशी प्रभू रामचंद्राने काय केलंय? वर्तन करावं लागलेलं आहे. भगवान परमात्म्याचं आचरण आपल्याला करता येतं प्रभू रामचंद्राचं. पण मग संत महात्मे सांगतात त्याचं आचरण करावं. पण भगवान कृष्ण परमात्म्याचे आचरण करायला झाला तर गदगद व्हायची शक्यता आहे, कारण ते मर्यादेच्या पलीकडे आहे. तुमचा आमचा जीवन एका मर्यादेमध्ये सीमित आहे. आपण आपल्या मर्यादेच्या कक्षेच्या बाहेर कोणतं कार्य कर्म करू शकत नाही महाराज. ठीक आहे, पण तो परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता आहे. ठीक नाही, हो, सामर्थ्य असं आहे की काय करू शकत नाही, सर्व काही तो करू शकतो महाराज. त्याच्यात लीला आहे. आमचं काय कर्म होऊ शकतं, आम्ही कर्म करतो. भगवान परमात्माच्या लीला आहेत महाराज. हो, आणि त्या लीला कोणत्या पद्धतीने असतील आपण त्याचा विचारही करू शकत नाही. आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे ते सगळं. पण केवळ संत महात्मा सांगतात तुम्हाला जर भगवान परमात्म्याच्या त्या लीलांपासून सुख पाहिजे असेल ना, दीनानी दुर्बळाची सुखराची हरिकथा काय करावं? चरित्र ते उच्चारावे. आम्हाला सुखाचीच अपेक्षा आहे ना. भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला आम्हाला सुख देण्याकरता आला. ठीक आहे, तो सुखरूप आहे. सुखरूप आहे तुझ्या मुली सांगा माझ्या पांडुरंगा सारखी. तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सुख देण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये आलेला आहे. अन्य कोणतं कारण नाही. आम्हाला सुखरूप करण्याकरता आलेलं आहे. आमचं रक्षण करण्याकरता आलेलं आहे. दुष्टांचं निर्धारण करण्याकरता आम्हाला सुख देण्याकरता मग एक करावं ना, त्याचं नामचिंतन करावं, बाकी काय करण्याच्या भानगडीत नाही. तरी संत महात्मे सांगून सुद्धा असे काय आहे की भगवान परमात्म्याचं उदाहरण देतात. ठीक नाही, भगवान परमात्म्यानं केलं, महान करायला काय? आपण दृष्टांत ऐकला असते. चरित्र ते उच्चार आहे, फक्त उच्चार करायचं, त्याचं आचरण करायचं नाही, याच्याकरता दृष्टांत आहे. आम्हाला उच्चार करावा, संतांनी सांगितलं उच्चार करा, आचरण करण्याच्या भानगडीत करू नका. तरी काही जण आचरण करण्याचा प्रयत्न करतात, आचरण करू नये. एकानं सांगितलं भगवान परमात्म्याला 16,108 बायका आहेत. आता संसारी जीव आहे, काबाड कष्ट करून प्रपंच उभा केला, खूप पैसा कमवला, 4 मुलं, नातवंड, मोठं घर, असं त्यानं आपला संसार थाटलाय माझा. पण कालवश असं झालं, काही
कर्मधर्म संयोग त्याची पत्नी वाढली, नातवंड झालेले आणि अशा वेळेला पत्नी वाढली आणि पत्नी वाढल्यानंतर 4 मुलं आहेत. मुलांना त्यांचे रूम पाडून दिलेले, त्यांनी त्यांचा संसार त्यांच्या. आता असं झालं की याच्याशी कोण जास्त बोले ना, पत्नी वाढल्यानंतर हा एकटा राहू लागला, याला काय करमी ना. मुलं तेवढे आपल्या बायकांसोबत राहायची, याच्यावर कोण लक्ष देणार. मग याने ठरवलं आता आपल्याकडे मुलं लक्ष देत नाही ना, मग आपण एक करावं, आपण आता विवाह करावा. पण असाच विवाह कसा करावा, मुलांची आज्ञा घेतली पाहिजे, कारण आता आपल्या नातवंड झाले, लोक हसतील. मग आता मुलांना विचार लागला असं कराय काय, मला आता करमत नाही, तुम्ही तुमचा प्रपंच धाडलाय, तुमच्या ह्याच्यातच आज माझ्यावर तुम्ही लक्ष देत नाही. मग आता मी एक काम करतो, मी एक विवाह करतो. ते म्हणले बाबा आता कसं शक्य आहे, तुमचं वय काय, लोक काय म्हणतील, नातवंड झाले. नाही, भगवान परमात्मा 16,108 केले, एखाद्याने केली तर बिघडत काय, एखाद्याने केली तर बिघडतं कुठं, करतो ना. नाही म्हणाले, जमणार नाही, भांडण व्हायला रोज भांडण, रोज ते विषय काढायचे, मला लग्न करायचं आहे. ते म्हणायचे नाही जमायचं नाही चालायचं, असं लोक काय म्हणतील. ऐकून घेतलं हे नेहमी भगवान परमात्म्याचं उदाहरण द्यायचं. एक दिवस मुलांनी ठरवलं, ठीक आहे म्हणतायत ना. संध्याकाळ झाली, वडील झोपले होते, जेवण घेऊन सगळे झोपले. 4 मुलं एकत्र आली, मीटिंग केली. घराच्या बाहेर भला मोठा दगड होता, चौघांनी उचलला, चौघांना उचलताना एवढ्याच होता, उचलला. बाबा झोपले होते, बाबांच्या छातीवरती ठेवला. छातीवर ठेवल्यानंतर छाती कोंडू लागली. मग बाबांना जाग रे, अरे बघितलं एवढा मोठा भला दगड, आता जीव जातो. बाजूला पाहिलं तर 4 मुलं आणि त्यांना विचारावं, करताय तरी काय, मारून टाकताय का मला. नाही म्हणाले, बाबा तुम्हाला लग्न करायचं आहे ना, 16,108 त्या भगवान परमात्म्याने पत्नी केलं, तुम्हाला एक अजून करायचं ना. एक काम करा, त्या भगवान परमात्म्याने वयाच्या 6व्या वर्षी काय केलं होतं, करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता. तुम्ही फक्त गोवर्धन पर्वत नाही उचलेला, हा दगड तेवढा हा दगड उचलून तुम्ही बाजूला ठेवा, आम्ही तुमचं लग्न लावले. पण बाबाची शक्य नव्हतं ना, दगडाचं वजनच तेवढं होतं, शक्य नाही. म्हणून मला सांगतात बाबा त्यांचं आचरण करायला जाऊ नका, त्याचं आचरण करताना आपली फसगत होण्याची शक्यता आहे. भगवान परमात्म्याचं उदाहरण देऊन चालणार नाही. मग काय करावं, ह्या सांगतात फक्त आणि फक्त त्याचं काय करावं, उच्चार करावा. चरित्र ते उच्चारावे, देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं अवताराला आल्यानंतर केलेलं 11 वर्षाच्या आत जे काय चरित्र केले गोकुळामध्ये, त्याचा काय करायचंय, उच्चार करायचा. भगवान परमात्म्याच्या अवताराचा विचार केला तर भगवान परमात्म्याचे 24 अवतार आपल्याला सांगितले, पण मुख्य अवतार आपण 10 मानतो. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध करके अवतार दिया, भक्त जनों के कार्य. 10 अवतार आपल्या सर्वांना ज्ञात आहे. 10 अवताराचा आपण नेहमी विचार करत असतो. तो जलचर, तो पाण्यामध्ये राहणारे अवतार भगवान परमात्मा मत्स्य आणि कुर्म. 2 भूचर, वरा आणि नृसिंह. 2 भूचर, 2 विप्र, 2 ब्राह्मणाचे अवतार, 1 वामन अवतार घेतला आणि परशुराम अवतार भगवान घेतला. 2 राजा, प्रभू रामचंद्राचा अवतार आणि दुसरा म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार. बुद्ध कलकी अवतार होणार आहे महाराज. भगवान परमात्म्यानं हे 10 अवतार आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. याच्यापैकी 2 अवतार अत्यंत महत्वाचे, 2 परिपूर्ण अवतार आहेत. दुर्जनाचा येणे, करुणी संवार, पूर्ण अवतार रामकृष्ण. भगवान परमात्म्याच्या राम अवताराचा आचरण आणि भगवान परमात्म्याच्या कृष्ण अवताराचा काय करायचंय, उच्चार करायचा आहे. एक नाही हो, भगवान परमात्म्याचा राम अवतार बाजूला घ्या आणि भगवान परमात्म्याच्या कृष्ण अवताराचा विचार केला तरी महाराज भगवान कृष्ण परमात्मा या मृत्यूलोकामध्ये 125 वर्ष अवताराला होते. भगवान परमात्म्यानं 125 वर्षाचा या मृत्यूलोकातला अवतार, त्यापैकी 11 वर्ष गोकुळामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये भगवान परमात्मा. त्यापैकी गोकुळामध्ये जे चरित्र केलेले आहे ते प्रेम लीला आहे महाराज. भगवान परमात्म्यानं स्वतःसाठी केलेली लीला आहे, प्रेमाची लीला आहे महाराज. म्हणतात ती प्रेम लीला आपल्याला उच्चार करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये 11 वर्षाच्या आत जे चरित्र केले त्याचा उच्चार करावा. विठ्ठल गोकुळामध्ये त्या गोपाळांच्या संगतीनं अनेक लीला केल्या महाराज.
गावामध्ये लीला केल्या आणि गावाच्या बाहेर सुद्धा लीला. त्या गोपाळाच्या संगतीने गावामध्ये असताना अनेक लीला केल्या, तसं बाहेर सुद्धा केलेल्या लीला महाराज. मग जसा आमचा भाव आहे तशा गोपाळाच्या संगतीनं भगवान परमात्म्याच्या लीला झाल्या. गोपाळाच्या संगतीनं केल्या. ते गोपाळ भगवान परमात्म्याला मित्र समजवते. गवळणीच्या संगतीमध्ये केल्या. गवळणी भगवान परमात्म्याला आपला पती समजत होती. आईच्या सोबत केलेली आई काय करते? बाळ समजवते. भगवान परमात्म्याने या गोकुळामध्ये अनेक लीला वेगवेगळ्या पद्धतीने जसा आपला भाव आहे तशा तशा त्या लीला केलेल्या. गोपाळाच्या संगतीने केलेल्या लीला भगवान परमात्मा त्या गोपाळांचा मित्र म्हणून राहिला, सखा म्हणून राहिला. पण गोपाळांच्या संगतीने भगवान परमात्मा खेळतो, त्याच्यासोबत राहतो, त्याचे सगळे हट्ट पुरवतो. का हो? त्याचं एकमेव कारण आहे करती नामाचे चिंतन गडी कामोबाचे. त्या गोपाळांच्या संगतीने भगवान परमात्म्याला 11 वर्षाच्या गोकुळामध्ये चरित्र केले महाराज. त्या गवळ्यांच्या संगतीने भगवान परमात्म्यानं चरित्र केलेलं आहे. आईसाहेबांच्या सोबत भगवान परमात्म्यानं चरित्र केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण आहे करती नामाचे चिंतन गडी कामोबाचे. केवळ केवळ नामचिंतन. तुम्ही आम्ही सुद्धा जर भगवान परमात्मा त्या पद्धतीचं त्या उच्च कोटीचं नामस्मरण केलं ना तर भगवान परमात्मा आपल्या सोबत सुद्धा त्या लीला करू शकतो. याच स्थानावर सामर्थ्य त्या नामामध्ये करू शकतो. पण आपला भाव पाहिजे. तो भावाचा भुकेल आहे. त्यांचा तो भाव होता महाराज. परमात्मा हा सामान्य आहे. त्याच्याशी सगळे नातं त्यांनी जोडली आणि नातं जोडत आहे फक्त स्वार्थापुरतं नातं जोडतो. तो काहीतरी आम्हाला देईल जी भावना आमच्या त्यांच्याकडे ती भावना नाही. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बंधू बहीण तुलता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे पुत्री पहिलं तिरू वनी दिता, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परदा जीवा. त्या गोपाळ आणि भगवान परमात्मा सगळी नाती लावली. तुम्ही आम्ही लावतो का? नाही ना. तुम्ही आम्ही सत्ता असते त्यावेळी येतो मस्त आनंद लुटतो नाचतो जातो. त्यानंतर त्याच्याकडे पाहती नाही. कोण येतं दर्शनाला? येतं का? आहे का आपल्याला आठवण नाही ना. आम्ही नंतर आलोय परत भगवंताचं दर्शन घेत नाही. आम्ही वारीला जातो पण वारीला जाताना 2 रिकाम्या पिशव्या आम्ही एक्स्ट्रा घेऊन जातो. का? त्या भरून आणायच्या असतात. त्याला भेटण्याकरता जातो पण कशासाठी? काहीतरी आणायचंय, काहीतरी त्याच्याकडे मागायचंय. आणि निष्काम सेवा करत नाही. आमची सकाम सेवा आहे. निष्काम सेवा हे भगवान परमात्म्याची त्या गोपाळांनी केली, संतांनी केली, वैष्णवांनी केली. आणि सकाम सेवा करून गोपाळ परमात्म्यासोबत जी लीला भगवान परमात्मा करतो ना ते आमच्या सोबत करत नाही. त्याला सकाम सेवा आवडत नाही. त्याला निष्काम सेवा आवडते. त्या गोपाळांनी भगवान परमात्म्याच्या सोबत निष्काम सेवा केली. सगळं काही भगवान परमात्म्यासाठी मारा. सगळं काही भगवान परमात्म्यासाठी करावं. वेळ अशी आहे की भगवान परमात्म्याच्या सोबत सकाळपासून रात्रीपर्यंत ते गोपाळ जायचेच नाही. भगवान परमात्मा शेवटी ज्यावेळेला गोपाळ भगवंताच्या घरी जायचे त्यावेळेला भगवान परमात्मा यांना धक्के मारून बाहेर काढायचे. जा तुम्ही आता तुमच्या घरामध्ये, तुमचं काही घर बी आहे की नाही. शेवटी यांना धक्के मारून बाहेर काढायला लागायचे. भगवान परमात्मा आराम करायचे जात. पण सकाळ सकाळ हे काय करते? उठा पांडुरंगा. आता भगवान परमात्म्याला उठवण्याकरता म्हणजे भगवान परमात्म्याशिवाय यांना काही सुचायचं नाही, रुचायचं नाही. दिवस रात्र केवळ त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि नामचिंतन करता करता असं झालं की तो भगवान परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये साठविला. तरी आता मात्र त्या गोपाळांची स्थिती अशी झाली तो भगवान परमात्माने गोपाळ वेगळे राहिले नाही. त्याचं एकमेव कारण जगद्गुरु गोपाळ सांगतात त्यांनी त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केलं. अभंगाचं प्रथम Ah
त्या गोपाळांच्या सोबत भगवान परमात्मा राहतो, त्याचं उच्चिष्ट खातो. भगवान परमात्मा त्यांच्या सोबत सगळ्या क्रिया कराव्या. का कराव्या? एकमेव कारण त्या गोपाळांनी त्या भगवान परमात्म्यावर इतकं प्रेम केलं, तो गोपाळाने आता ते गोपाळ आणि भगवान परमात्मा आता वेगळे नाही, दोन्ही एक झाले. कशामुळे? ज्यानं गोपाळांनी काय केलं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. महाराज, नामचिंतनाचा परिणाम असा त्यांनी त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केलंय आणि त्या गोपाळाची कीर्ती आता तिन्ही लोकांमध्ये पसरली. महाराष्ट्र असं एकमेव कारण, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये त्यांनी धारण केलं. महाराष्ट्र तुम्ही आणि सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करावं. महाराज त्याचं होतंय काय, कंठामध्ये नाम धारण केल्यानंतर काय होते, आत हृदय निर्मल होते आणि निर्मळ हृदय झाल्यानंतर याचा प्रकाश कुठे पडतोय, बाहेर पडतो. महाराज ठीक आहे. हो, संत महात्म्याने त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठात धारण केलं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, भगवान परमात्म्याचं नाम मारुतीरायाने आपल्या कंठात धारण केलं. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षस. त्या नामानं जे संहार करण्याकरता आले होते ते सुद्धा मुक्त झाले. महाराज का? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र समोरून येत आहेत, आता युद्धाची अवस्था अशी आहे, रावणाचं सैन्य आहे, समोर प्रभू रामचंद्राचं सैन्य आहे. हे रावणाचं सैन्य काय म्हणायचं, राम आला राम आला. मरताना त्यांच्या कंठात काय होतं, भगवान परमात्म्याचं नाम होतं. महाराज ठीक नाही. हो, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, सुका तुका म्हणे सुका पार नाही. मग ज्याच्या मरताना भगवान परमात्म्याचं नाम नव्हे तर स्वयं भगवान परमात्मा साक्षीला समोर उभा असता, तो काय वाया जाईल का? हो, नाम घेता वाया गेला आहे का? की ज्यानं नाम घेतलंय आणि वाया गेलं नाही, नाही त्याचा उद्धार होणार. संत महात्म्याने हेच आपल्याला सांगितले. बाबा रे, जर रावणाच्या राक्षसांचा दैत्याचा उद्धार होत असेल तर तुमचा आमचा होणार नाही का? होईल ना, पण त्याच्याकरता काय करावं लागेल, आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याने ज्याच्याकरता नरदेह दिला त्याच्याकरता वापरावं लागेल. देवी दिला गोयादाला फाटा बाधिकेचा आणि संसारासाठी वापरला तर कसं होईल? संत महात्म्याने ते नाम भगवान परमात्म्याने कंठात धारण केलं पाहिजे. ज्याने कंठामध्ये नाम धारण केले त्यांना निळकंठ म्हटलेलं आहे. विठ्ठल कंठामध्ये धारण केल्यानंतर त्यांना त्यांचं नाम प्राप्त झालं, निळकंठ म्हणू लागले. भगवान शिवानं काय केलंय, भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केले. प्रसंग असा आहे की समुद्र मंथन आहे आणि समुद्र मंथनामध्ये जसं मंथन होऊ लागलं तर 14 रत्न बाहेर येऊ लागले. एक 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 चांगली चांगली सगळे देवांनी घेतली. भगवान विष्णू परमात्म्याला प्रसन्न करून इकडे घेतली. ते नको आहे ते तिकडे त्या साईडला गेलं विरुद्ध. पण ज्यावेळेला हलाहल विष आलंय त्यावेळेला आता कोणी घ्यायचं. देवही मागे सरले, दानवही मागे सरले आणि असं जर सृष्टीमध्ये राहिलं तर सृष्टीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. आता करावं काय, तर आशुतोष नाव भगवान परमात्म्याचं कमी वेळेमध्ये प्रसन्न होणारा. ठीक आहे, तो भोळा आहे, त्याला लगेच प्रसन्न करता येते. त्याने लगेच आराधना चालू केली. आता तुम्हीच, तुमच्याशिवाय कोण आहे? त्याची आराधना केली, भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतले. तो आशुतोष आहे, कमी सेवेमध्ये प्रसन्न होणारा भोळा भगवान परमात्मा आला आणि त्यानं ते विष हलाहल विष तुमच्या आमच्यासाठी प्राशन केलं. ते विष प्राशन केले, सामान्य विष नाही, त्यानं त्याचा दाखवला प्रभाव. आता 10 होऊ लागला तर करावं काय,
भगवान परमात्म्याला जे जे करता आलं ते सगळं केलं महाराज. भगवान परमात्म्याला जे जे करता आलं ते सगळं केले. चंद्र धारण केला, साप धारण केला, चंद्र मस्तकावर लावलं, सगळं सगळं काय होईल नाही. मग मात्र शेवटी काय केले, भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केले. हो, आणि नाम कंठामध्ये धारण केल्यानंतर भगवान परमात्म्याचा दाह शांत झाला. भगवान परमात्म्यानं कंठामध्ये नाम भगवान परमात्मा धारण केलं आणि मग दाह शांत झाला. त्याने कंठात नाम धारण केलं म्हणून त्यांचं एक नाम पडलं काय, नीळकंठ. नाम जपी विठ्ठल विठ्ठल, नाम बरवया बरवंट, नाम स्मरे नीळकंठ. नाम स्मरे नीळकंठ. भगवान परमात्म्यानं ते नाम आपल्या कंठामध्ये धारण केले. तुम्ही आम्ही सुद्धा ते नाम आपल्या कंठामध्ये धारण करावं. जर नाम धारण केलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला सुद्धा काय करणार, जवळ करणार आहे. त्या गोपाळांना भगवान परमात्मा जवळ करतो त्याचं एकमेव कारण सांगतात. त्यांनी भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण केले. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. त्या जगामध्ये त्याची काय होते, कीर्ती होते. कीर्ती महाराज ऐसी चराचरी कीर्ती ज्याची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान संत महात्म्याने त्या भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण केलं आणि संतांची कीर्ती अशी या जगामध्ये पसरलेली महाराज. त्याचं एकमेव कारण कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. त्या गोपाळांनी काय केलंय, कंठामध्ये नाम धारण केले आणि नाम धारण केल्यानंतर नामाचा प्रभाव असा आहे, नामाचा प्रभाव असा, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या प्रभावाने भगवान परमात्म्याने हाडाहाड विष सुद्धा पचवलं महाराज. या नामाच्या चिंतनाने तुम्हा मला सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं विषयाचं विष सुद्धा पचवता येईल. चिंतनानं आम्हाला आमचं हृदय पवित्र करून घेता येतं महाराज. आणि नाम जपल्यात आमचं हृदय पवित्र होते. आमच्या अंतःकरणामध्ये विषयाचा विषय काम क्रोध हे विषय आहेत ना, या विषयाचं आम्हाला काय करता येते, मर्दन करता येतं महाराज. केवळ नामचिंतन. नामचिंतन नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आमचं हृदय पवित्र करून घेता येतं. हे विषयाचा विषय सामान्य नाही. हे पदवण्याकरता केवळ ते नाम आपल्या कंठामध्ये तर धारण करावं लागेल. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. हो, ज्या वेळेला मीराबाई आपल्या सर्वांना दृष्टात ज्ञात आहे, मी काय जास्त कथा घेणार थोडक्यात बघतो. मीराबाई आणि मीराबाईने आपल्या ग्रहामध्ये भगवान परमात्म्याने मीराबाईसाठी घेतो विष प्याला. कारण त्याचं एक आहे, कंठी धरिला सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन. कोणत्याही संतांचं चरित्र तुम्ही पहा, या सकळ संतांच्या चरित्रामध्ये एकच प्रामुख्याने गोष्ट आहे ती म्हणजे केवळ नामचिंतन. त्याने भगवान परमात्मा निर्वैरण्य आनंद गोविंदाचे कवारी माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असेल. सातत्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन एकच माध्यम आहे त्याला शमवण्याकरता. भगवान परमात्म्याचं नामचिंतन संतांनी केवळ नामचिंतन केले. नामचिंतनाने इतकं सामर्थ्य निर्माण झालं त्यांच्याजवळ, इतकं सामर्थ्य निर्माण झालं. आता मीराबाईच्या घरामध्ये, आता मीराबाईंना लग्न करायचं नाही, मीराबाईंनी प्रभूशी लग्न लावून घेतलं. मग वडिलांनी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आता आपल्या नित्यकर्मामध्ये आपला वेळ वाया जातो, पण हा सुद्धा वेळ वाया जाऊ नये याच्याकरता मीराबाईंनी आपल्या घरी एक कामगारी ठेवली, काम करण्यासाठी जेवण बनवलं. एक दिवस प्रसंग असा आहे की तिला बाहेर जायचं आहे, तर तिने सांगितलं मी उद्या येणार नाही, माझा मुलगा काही घेऊन येणार आहे, जेवणाचा डबा घेऊन तुमच्यासाठी काय लागतं ते घेऊन येईल, तयार करीन. आता ते तयार करून ज्यावेळेला तो घेऊन आला त्यावेळेला मीराबाईला पाहिलं त्याच्या अंतःकरणामध्ये काम असं निर्माण झालं. लग्नापर्यंत मीराबाई काही दिवस गेले, ती जी कामाला येणारी बाई ती मात्र अशी होऊ लागली, कारण मुलाचा हट्टच होता लग्नापर्यंत. जेवणाला पाणी त्याने सगळं त्याग केला, तो असा झाला मरायला घेतला, तर मरतो तुम्ही. आता मीराबाईंनी जाणलंय, सांगत नाही. मग मीराने जाणलं काय, तिने सांगितलं असं असं आहे, मग त्याला घेऊन या, मी तयार आहे लग्नाला. त्याला आनंद झाला, त्याला घेऊन आलं. घेऊन आल्यानंतर मीराबाईने सांगितलं तुला माझ्याशी लग्न करायचं, मी तुझ्याशी लग्न करताय, पण एक मी ज्याचं नाम जपते ना त्याचं नामस्मरण तुला करावं लागेल. अखंड नामस्मरण करायचंय, समोर बसायचं आणि माझ्या समोर नामचिंतन करायचं. जर खंड पडला तर मात्र
अखंड पडता कामा नाही, झोपायचं नाही, जेवायचं नाही, अखंड नामस्मरण त्याने केलं महाराज. परिणाम असा झाला त्याच्या हृदयामध्ये जे वासनेचं बीज उत्पन्न झालं होतं ना, ते मात्र जळून गेले. वासनेचे बीज ते निष्काम झाला. तो आता काम राहिला नाही, काम नाही आता शिल्लकच राहिले नाही. आणि मग ज्या वेळेला निर्मळ झाला त्यानंतर समोर जे उभा आहे ते सामान्य देह नाही, ते परब्रह्म आहे. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतया सांगिला स्वये संचरे त्याचे. भगवान परमात्मा माझा गुरुच कोण आहे? तो परमात्मा आहे, तो ईश्वर आहे. नव्हे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर ते सद्गुरु आहे. समोर सद्गुरु दिसू लागले महाराज आणि लोटांगण घातलं. श्री संतांच्या माता त्याचा उद्धार झाला. नामाच्या नामस्मरण केल्यानंतर ते नामचिंतन तुम्ही आम्ही करावं. ते नामचिंतन गोपाळांनी केलं म्हणून महाराज सांगतात बाबा रे नामचिंतन करा. ते नाम लागून या पाया विनमितो तुम्हाला करकाळी बोला मुखी नाम. संत माताने वेळोवेळेला आपल्याला सांगितलं बाबा नामचिंतनच करा, बाकी काय करू नका, नामचिंतन करा. ते नाम त्याने घेतलं महाराज. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. ते नामचिंतन गोपाळांनी केले आणि गोपाळांच्या हृदय येऊन गोपाळ राहे तेथे. त्या गोपाळांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा येऊन राहतो महाराज. ते गोपाळ म्हणजे नक्की कोण आहे? गो नाम इंद्रिय. तुम्ही आम्ही काय केलंय? बहिर्मुख इंद्रिय केले. संसाराचं जेवढं आहे ते मला पाहिजे, हे की नाही? पण त्यांनी तसं नाही केलंय. तो आत आहे ना सर्वागती राम, तो आत त्याने जाणला माझा परमात्मा कुठे आहे. ते कधी जाणता आलं? त्यांचं चित्त निर्मळ झाल्यानंतर. चित्त निर्मळ झाल्यानंतर तो आत बसलाय. मग ही बहिर्मुख करून चालणार नाही, हिला आत करावं लागेल. इंद्रिय त्यांनी काय वळवली, आत वळवली, आपल्या हृदयामध्ये वळवली महाराज, ठीक आहे? गो नाम इंद्रिय, वळी म्हणजे वळवणारे. त्याने आपली इंद्रिय भगवान परमात्म्याच्या जवळ वळवली महाराज. सगळं भगवान परमात्म्याला समर्पित केले. देह समर्पाव, देह आपला समर्पित केला भगवान परमात्म्याला. आणि मग मात्र परिणाम असा झाला अवघा जनी प्रकाश. त्या गोपाळांनी त्या गोपींनी काय केलं? सतत सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलंय. आणि परिणाम असा झाला की भगवान परमात्म्यानं त्या गोपाळांना काय दिला? काला दिला नाही तर भरवला अभंगाचं दिते चरण. भगवान परमात्म्याची काल्याची लीला केली. त्या भगवान परमात्म्याने गोपाळांना काला भरवला. काला द्यायचा कोणाला? वैष्णवांना काला भरवायचा आहे. म्हणजे वैष्णव नाहीत त्यांना काय काला वाटता येईल, ठीक आहे? महाराज काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवांना काल्याचा अधिकार आहे. वैष्णवांना काल्याचा अधिकार. ज्यांनी आपली इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे. कमीत कमी खाणं पिणं तरी व्यवस्थित ठेवले आम्ही म्हणून तरी आम्हाला काल्याचा अधिकार आहे महाराज, हे की नाही? ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला नरदेह दिला, जेणे हा जीव दिला दान, त्याच्याकरता थोडीफार तरी मुंगीच्या याने आमचा प्रयत्न आहे चालावं त्या भगवान परमात्म्यावर पोचण्याचा प्रयत्न करावा महाराज. आणि संसारातील सगळी कामं करायची, नको ती निषिद्ध सगळं करायचं आहे, काल्यासाठी हात पसरायचा आहे. आम्हाला अधिकार नाही महाराज. अरे म्हणतात काला कोणाला द्यावा? वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवाच्या या समारंभामध्ये काला वाटला जातो.
भगवान परमात्म्यानं गोपाळाच्या संगतीना काला केला महाराज. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. गोपाळाला काला का वाटला तर गोपाळाने भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करता करता आपली इंद्रिय त्याला समर्पित केली महाराज. महाराज म्हणतात काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हा काला केवळ या मृत्यू लोकांमध्येच होतो महाराज. काल्यासाठी काय लागतंय? काल्यासाठी भक्त लागतो महाराज. काल्यासाठी काय? वैष्णव लागतो, हे की नाही? आणि तो वैष्णव कुठे? या मृत्यू लोकांमध्येच आहे महाराज. भगवान परमात्म्यानं वैकुंठी तो ऐकते नाही जवळ काही तो तिथे नाहीये, ते इथं आहे ते तिथं नाही. म्हणून भगवान परमात्मा ते सोडला इथं असतात. त्या सुखा कारणे संत सदनी वैष्णवाच्या संगतीमध्ये मिळतं ते वैकुंठात नाही. ते वैकुंठ भगवान परमात्मा त्याग केला आणि तो कुठे संत सदनी येऊन राहिला. त्या वैष्णवाच्या संगतीने भगवान परमात्मा राहिला. सगळ्या संतांचा विचार केला तर भगवान परमात्म्याने प्रत्येक संतांच्या घरी येऊन त्याची सगळी कामं केली महाराज. आणि ती सुद्धा न सांगता स्वये संचरे त्याचे घरा. त्याला सांगायला कोण जात नाही की हे काम कर हे कर इथं येत नाही. नाही त्याला आवड आहे महाराज. त्या वैष्णवाच्या संगतीनं भगवान परमात्मा या ठिकाणी राहतो. ते गोपाळ वैष्णव आहेत महाराज. आणि त्या गोपाळांच्या संगतीने भगवान परमात्मा या पृथ्वी लोकामध्ये गोकुळामध्ये वास केला. आणि भगवान परमात्म्यानं त्या गोपाळांच्या संगतीने काला केला महाराज. गोपाळानं संगतीने काला केला. आणि काला वाटण्याचा अधिकार वैष्णवांना नाही. काला कोणी वाटू नये. माझा ज्ञानराज गोपाळ नामदेव कीर्तन करी पुढे जे माझा नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पुढे देवनाथ नामदेव कीर्तन Wow.
म्हणाल तर वैष्णव आहे महाराज. आणि भगवान परमात्मा त्या वैष्णवांच्या कीर्तनामध्ये नाचतोय. आणि वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचते पांडुरंग माझा ज्ञान राज गोपाळा या ज्ञानोपाराय काय करते काला वाटण्याचा अधिकार ज्ञानोपाराय नाही, वैष्णव नाही महाराज. ठीक आहे, तो काला तुम्हाला प्राप्त आहे महाराज. कंठीधरेला कृष्णमध्ये अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव तो वैष्णवाचा अधिकार आहे, तो ब्रह्माधिकांना सुद्धा या काल्याचा अधिकार नाही. आणि म्हणून गोपाळ काय करतात त्या ब्रह्माधिकांना सुद्धा चिडवतात की तुमच्याकडे नाही पण माझ्याकडे अभंगाचं तिथे चिरवण. वाकुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू संत महात्म्याने हा काला त्या वाळवंटामध्ये केला. ठीक आहे, तो अधिकार केवळ वैष्णवांना नाही, तो अधिकार त्या ब्रह्माधिकांना सुद्धा नाहीये. म्हणून महाराज तुम्हाला त्याचा अधिकार नाही. काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम वाकुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवून वैष्णव त्या ब्रह्मादिकांना चिडवायचे महाराज, त्याला दाखवूनच घ्यायचे महाराज. त्यांना अधिकार नाही ते चिडायचे महाराज. वाकुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवून. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात का म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर महाराज. या भूमंडळामध्ये आम्हीच कोर आहोत, शूर आहोत महाराज. हे भूमंडळ आहे, मातीचं मंडळ. हे सुद्धा काय आहे मातीचं मंडळ आहे. हा देह म्हणजे मातीचाच आहे ना महाराज. या देहामध्ये आम्ही आमचे विकार बाहेर काढले महाराज. आणि विकार बाहेर काढले ज्यांनी या देहातून विकार बाहेर काढले, ज्यांनी या विकारांवरती विजय मिळवले तेच काय शूर आहेत महाराज. तेच शूर आहेत महाराज. म्हणतात आम्ही मात्र या इंद्रियांना जिंकलोय आणि त्याच्यामुळे या भूमंडळामध्ये या मृत्यूलोकामध्ये या मनुष्य देहामध्ये आम्हीच कोण आहोत वैष्णव कोण आहोत वीर आहोत बळी आहोत गाडी आहोत. त्यामुळे भूमंडळी आम्ही बळी वाटू एकमेका वैष्णविका. या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. आता ने टाळी वाजूया आणि मुखानं त्याचं नामचिंतन करूया. हरी
कंठीधरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम धावत्या वेळामध्ये त्या अभंगाचा थोडा चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. त्या उरलेल्या वेळामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करणं आमच्या सध्या पामराला त्या 2 तासामध्ये कोणी असला तरी नाही ना. मग चरित्र ते उच्चारावे चरित्र ते विस्तारावे नाही. काय वेळेमध्ये थोडंफार काय या मुखातून जेवढं भगवान परमात्म्याचं चरित्र वधवता येईल तो भगवान परमात्मा जसं वधवणार तसं आपण थोडंफार या चरित्राचा विचार करण्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करणार. भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतो. या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्मा येत असताना त्याची कारण मीमांसा आहे. भगवान परमात्म्याला थोडंफार आणावं लागतं. तुम्ही आम्ही यावंच लागतं. संत येत असतात. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. त्याची आराधना करावी लागते. ज्या वेळेला या मृत्यूलोका या भूमंडळावरती दैत्यांचा काय होतो दैत्याचा त्यावेळेला मात्र भगवान परमात्म्याची प्रार्थना करावी लागते आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं. भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये येत असतो. भगवान परमात्म्याला आणण्याकरता तेवढं पुण्य गाठीशी असावं लागतं महाराज. या वसुदेव देवकी भगवान परमात्म्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे अहोनाथ तपश्चर्या केली आणि भगवान परमात्मा जर प्रसन्न झाल्यानंतर त्याच्याकडे मागून घेतलं की आमची इच्छा आहे की तू आमच्या पोटाला यावं. भगवान परमात्मा द्वापर युगामध्ये या देवकीच्या उदराला आला महाराज. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा येतो त्या वेळेला त्या भक्तावरती संकट येत असतात आणि तेच घडलं महाराज. कंसानं केलं काय केलं आपल्या बहिणीला तुरुंगाला टाकलं. आता आकाशवाणी झाली की इच्छा उदराला जो येणार आहे तो तुला काय करणार आहे संवाद येणार आहे. मग त्यानं काय केलं आपला जे प्रत्येकाला प्यालाय ना त्यानं तिला मारण्याचा प्रयत्न केला. पण वसुदेवानं अडवलं आणि सांगितलं तिला काय तुरुंगामध्ये ठेव. 8वाच मूल पाहिजे ना तुला 8वं मूल आम्ही समर्पित करू तिला मारू नको. आणि मग त्यांना तुरुंगात ठेवलं आणि तो दिवस उजळला त्यावेळी भगवान परमात्मा लोकांमध्ये अवतारी झाले महाराज. श्रावण अष्टमीला अभर पावसामध्ये
रात्री 12 वाजता भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये 8 वर्षाची मूर्ती अवतारी झाली. त्यावेळेला मात्र देवकी मातेने इच्छा प्रकट केली की तू माझ्या उदरामध्ये या, माझ्या स्तनातून तुला अमृत पाजायची माझी इच्छा आहे. त्यावेळेला भगवान परमात्म्याने छोटं व्हावं आणि मग आईने त्याला आपलं दूध पाजावं आणि मग सांगितलं आता इथे घेऊन चालणार नाही. मग गोकुळाला मला घेऊन नंदाच्या घराला नंदाच्या घरा या ठिकाणी आता मला राहून चालणार नाही. मला कुठं जावं लागेल? नंदाच्या घराला, मधुने गोकुळाला, माया उपदरी तेथे देवी मजा मला त्या ठिकाणी येऊन तिथं जी माया आहे तिला मात्र इथं घेऊन ये. भगवंतानं आदेश केला. आता वसुदेवाला चिंता लागली, जायचं काय, सगळं आहे, जावं कसं? त्यावेळेला भगवंतानं सांगितलं काही काळजी करायची नाही. द्वापार ते झोपले, सगळं मार्ग मोकळा झाला आणि वसुदेवाने भगवंताला घेतलं आणि हळूहळू या गोकुळाच्या वाटेला लागले. पण नदी मध्ये वाहते महाराज, पूर आलेला आहे आणि मग जावं कसं? पण वसुदेवाने मात्र काय केलेलं आहे, थांबलेले नाहीत. वसुदेव चालू आहेत आणि मग जाता 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 पाणी मात्र इथेपर्यंत आलंय. भगवान परमात्म्याने विचार केला आता जर तिला दर्शन नाही दिलं तर आता काही घेणार नाही. भगवंतानं तिला दर्शन दिलं, तिनं मार्ग मोकळा केला. भगवान परमात्मा गोकुळाला आले. भगवान परमात्मा गोकुळाला आले आणि गोकुळाला मध्ये आल्यानंतर मग आता इकडे कंसाला कळालं होतं तुझा वध करणारा आता कुठे आहे? गोकुळामध्ये आहे. मग याचा वध करण्याकरता या कंसानं काय केलं, एक एक त्याचे मारेकरी पाठवले महाराज. मग याच्यामध्ये भगवंताला मारण्याकरता पुतनेला पाठवलं महाराज. पुतनेला आपलं रूप विस्तार केला, जे रूप आहे ते बदललं आणि पुतनेने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलंय. पण येत असताना गोकुळातली 6 दिवसाच्या आतली बालवती मारत आहे. त्याचा वध करत 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 ही नंद बाबाच्या वाड्याजवळ आली आणि तिथं आल्यानंतर मात्र तिनं काय केलेलं आहे, यशोदेला आवाज दिला आणि यशोदेला आवाज दिल्यानंतर मग सांगितलं अमुक मी तुझे नात्यातले आहे. मग यशोदेला जवळ केलं. मग बाळाला सुद्धा म्हटलं दे माझ्याकडे. मग द्यावं कसं? पण भगवंताने विचार केला आता सुरुवात करायची. मग भगवंतानं सुद्धा त्याचं चरित्र चालू आहे. मग तिनं मात्र काय केलं, भगवंताला आपल्या जवळ घेतलं आणि डाव साधला. भगवान परमात्म्याला तिनं जवळ घेतलं आणि आपल्या स्तनात काय केलं, दूध बांधू लागली. पाचता पाचता ते विषही भगवंतानं प्यायलं आणि विष पिता पिता तिचा प्राण सुद्धा भगवान परमात्म्यानं समर्पित केला. तिला ओढून घेतलं महाराज आणि तिला सायुज्यता मुक्ती प्रदान केली. मारण्याकरता येते तिला सुद्धा भगवान परमात्मा त्याचा सुद्धा काय करतो, उद्धार करतो. खरं पाहता ही मारण्याकरता आली ती, नामस्मरण करण्याकरता, नमस्कार करण्याकरता आली का? मग मारण्याकरता येते तरी भगवान परमात्मा हिचा उद्धार करतो का? मारण्याचं एक कारण आहे, भगवान परमात्म्याला तिनं आपल्या हृदयाशी लावलं. त्याला हृदयाशी लावलं पाहिजे आणि ज्यानं भगवान परमात्म्याला आपल्या हृदयाशी लावले, भगवान परमात्म्याने त्याचं काय केलंय, उद्धार केलं. या पुतनेनं भगवंताला हृदयाशी लावलं. पुतना गेली, मामावर गेलं, असं करता करता बाळपणी भगवान परमात्म्याने जवळजवळ सगळे दैत्य या दैत्याचा संहार केला
आणि मग भगवान परमात्मा थोड्या करू लागला. पण त्यावेळेला भगवान परमात्मा जवळ 6 वर्षाची झाली आणि मग त्याने पाहिलं की या गोकुळातलं जेवढं काय दूध दही आहे ते सगळं कुठं जाते, मथुरेला जाते. इथले माते गोपाळ कसे असे यांना काही मिळत नाही. त्यांच्या वाट्याला केवळ आकार असणार ताक येतोय. मग हे आहे ना, यांना मिळावं ही भगवंताची इच्छा आहे महाराज. आणि भगवान परमात्म्यानं त्यांना प्रेमानं समजून सांगितलंय आपल्यात त्यांना द्या, कशाला तिकडे देताय. पण ऐकले नाहीत, कारण एकच इच्छा होती, हे धन मिळवायचं होतं महाराज. धन मिळवायच्या लालसेने त्याने सगळं विकून टाकावं. मात्र आपल्या मुलाबाळांना काही मिळत नाही, त्या गोपाळांना काही मिळत नाहीये, माझ्या भक्ताला काही मिळत नाही. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करत असतो आणि त्याच्या जीवनाखाली सगळी व्यवस्था. आता कीर्तन झाल्यानंतर आहे ना, जिथं जाल तिथं आहे महाराज. फक्त त्याच्या मागे जावं लागतं, ठीक आहे. त्या भगवान परमात्म्याच्या मागे गेलो तर तो भगवान परमात्मा सगळी व्यवस्था करत असतो. भगवान परमात्मा ठरवलं आता हे आपलंच आहे ना, मग असे देत नाहीत, अशी देत नाहीत, मग असं घ्यायचं, बाकी काही नाही करायचं. आपण त्याला चोरी हे नाव ठेवलं, पण भगवंताचंच आहे ना, त्यानं निर्माण केलेलं आहे आणि त्याने घेतलं तर बिघडलं कुठं. आम्ही आमच्या घरामध्ये आंब्याचं झाड लावलं, फळं आली आणि रात्रीच्या वेळेला आम्ही आंबे काढले, चोरी झाली का? शेजारी येऊन म्हणतो नाही तुम्ही चोरी केली तुमच्या आंब्याची, होय का? असं भगवान परमेश्वर नाही आम्हाला दिवसा मिळत, आम्ही रात्री घेऊ, आमचंच आहे ना, आमचा अधिकार आहे त्याच्यावरती. भगवान परमात्म्याची युक्ती त्या गोपाळांना सांगितली आणि मग त्या गोकुळामध्ये कोणाच्या घरी दही दूध शिल्लक राहिलं नाही. भगवान परमात्म्यानं सगळ्यांकडे काय केलंय, जिने भगवान परमात्म्याला आव्हान दिलेलं आहे. आणि त्या गोपी पण नाटकी होते महाराज. मी सामान्य भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, काय मोठा अभ्यास नाही. म्हणजे गोपी सुद्धा एवढे नाटके होते, त्यांना माहिती होते एक परब्रह्म आहे, ते काही अज्ञानी नाही ना. भगवान परमात्म्यानं त्यांना ज्ञानी केलं होतं महाराज. अगदी सामान्य पण श्रेष्ठ ठरल्या. त्याचं एकमेव कारण आहे, भगवान परमात्म्याला प्रेमाची भाषा कळते, ज्ञानाची भाषा कळत नाही महाराज. ज्ञानाच्या पाठी अहंकार आहे, त्याला प्रेमाची भाषा कळते. आणि गोपीने केवळ भगवान परमात्म्यावरती प्रेम केले की त्यांची लीला आहे. त्यांना माहिती होतं हा भगवान परमात्मा अशा ना अशा रूपाने आपल्या जवळ आला पाहिजे, आम्हाला त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे, पूजा करता आलं पाहिजे, भगवंताचा स्पर्श झाला पाहिजे. मग कोणत्याही प्रकारे का होईना भगवान परमात्म्यानं आमच्या घरातलं काहीतरी खाल्लं पाहिजे, जे आम्ही तयार केले त्याच्यासाठी प्रेमानं, हे त्यानं घेतलं पाहिजे. मग ही सुद्धा त्यांची लीला आहे. आणि भगवान परमात्म्यानं त्यांचं अंतरीचं गुज भगवान परमात्मा जाणतो. आणि भगवान परमात्म्यानं ज्यांनी भगवान परमात्म्याला बोलवलंय त्या सगळ्यांच्या घरी भगवान परमात्म्यानं त्या लीला केल्या. आता शेवटी त्रास होऊ लागला असं सांगू लागले. मग आईने सांगितलं आता तू इथं राहायचं नाही, आता तुला घराच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर जावं लागेल. घरामध्ये थोड्या झाल्या. मग आता भगवंताला सांगितलं आता तू गोधन घ्यायची आणि चारावया जायचं. भगवान परमात्म्याला गोधन चालण्याकरता पाठवलं. गोधन तारा जातो सारणता, गोधने चारावया जातो शारुंग काय करायचं, गोधन घ्यायचं आणि चारण्याकरता जायचं. भगवान परमात्मा तिथे एकटा गेला नाही, गोपाळांना घेऊन गेला. रामा
गोधने घेऊन चालण्याकरता आता रानामध्ये गेले. त्यावेळेला भगवान परमात्मा एकटा गेला नाही, मग सोबत गोपाळांना घेतलंय. इंद्र असेल, सुदामा असेल, सगळ्यांना भगवान परमात्म्यानं सोबत घेतलं. आणि रानामध्ये गेल्यानंतर सुद्धा भगवान परमात्म्यानं या गोपाळांच्या संगतीनं अनेक लीला केल्या. मग त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळायचे असेल, भगवान परमात्म्यानं त्या खेळ भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या संगतीनं केले महाराज. दिवसभर खेळावर सोबत भगवान परमात्मा सांगावं, येताना आपल्या शिदोऱ्या सोबत आणायच्या. आणि खेळून खेळून थकल्यानंतर आता मात्र सांगितलं, खांदेबार थकले सगळे गोपाळ. आणि मग आता भूक लागल्यानंतर मग मात्र काय केलेलं आहे, भगवान परमात्म्यानं गोपाळांना एकत्र केलेलं. दुपारची वेळ आहे आणि भगवान परमात्म्यानं मोठे मोठे गोपाळ असे लांब बसवले आणि जे छोटे गोपाळ त्यांना जवळ केले. आणि भगवान परमात्मा स्वतः काय झालेला आहे, मध्यस्थी बसलेला आहे. सगळ्यांना काय केलं, भगवान परमात्म्यानं जवळ येतं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि त्या सगळ्यामध्ये भगवान परमात्म्यानं आपली शिदोरी काय केली, मिक्स केली आणि त्याचा काला केला. आणि भगवान परमात्म्यानं तो काला त्या गोपाळांना त्या ठिकाणी काय दिलेला आहे, दिलेला आहे. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जो काला केला तोच काला या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. आणि संतांची किमी आहे महाराज. संत या वैष्णवाची काळजी घेतात. आणि जो भगवान परमात्म्याने गोपाळांच्या संगतीनं जे सुख गोपाळांना प्राप्त करून दिलं तेच सुख आम्हाला प्राप्त व्हावं याच्याकरता संतांनी गावागावामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना केली. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना करत असताना या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारंभ या काल्याच्या कीर्तनानं केलं जात. आणि काल्याचं कीर्तन केल्यानंतर तो काला देण्याचा अधिकार एक तर देवाला आहे आणि तो अधिकार संतांना महाराज. ज्ञानोबराने काला दिला आणि भगवान परमात्मा सुद्धा आत्मा काला देतो. एकच काळी झाली चंद्रभागी माझा ज्ञानराज. आणि भगवान परमात्मा आपल्याला काला देत असतो आणि तो काला आज आपल्याला इथं प्राप्त होणार आहे. ज्या संतांमुळे आपला हा काला आपल्याला प्राप्त होतोय त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने काय करूया, भजन करूया. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका
वैष्णवनिका वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाई काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम याच्यामध्ये येत अवकाश धावत्या वेळेमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं माझ्या सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं जसं सुचलेलं आहे तसं अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. झाली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. झाली सेवा संत महात्म्याच्या चरणी समर्पित करतो. माझ्या सद्गुरूंच्या चरणी झाली सेवा समर्पित करतो. या ठिकाणी सेवा करण्याचं महत्भाग्य प्राप्त झालं माझं परम भाग्य आहे. संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. सुतदारावर लक्ष्मी पापी घर विहोर संपत्ती सगळ्यांच्या घरात आहे पण हरिकथा आणि संत समागम अत्यंत दुर्लभ आहे आणि ते भाग्यवंतालाच प्राप्त होतं. हे माझं परम भाग्य आहे. आज मला या पवित्र स्थानी नामचिंतन कार्याची सेवा करण्याचं परम भाग्य माझ्या वाट्याला आलं. माझं परम भाग्य समजतो. या ठिकाणी ज्यांच्या मार्फत इथे या सेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यांना धन्यवाद देतो. प्रकाश महाराज कोळंबे त्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग आला. आमचे विभक्तीपरायण विठोबाजी कदम महाराजांनी सेवा करण्याची संधी दिली त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वांनी या सेवेकरता सहकार केला आपला सर्वांना धन्यवाद देतो. बाळकृष्ण महाराज पवार आहेत, आमचे ताई आहेत, आमचे राजू महाराज आहेत, महाराज या ठिकाणी आलेले सोबत त्यांनी सुंदर नतमस्तक होतो आणि शेवटची भैरवी आणि
आपले विनेकरी विना बाहेर घेऊया.